यवतमाळच्या महागावामध्ये 10वीच्या मराठीचा पेपर फुटलाय। प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली। दोघांवर या संदर्भात गुन्हा सुद्धा दाखल झालाय। परीक्षा सुरू झाल्यानंतर काही वेळातच मराठीचा पहिलाच पेपर हा फुटल्याचं बघायला मिळालं आणि ती जी प्रश्नपत्रिका होती ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा झाली। 10वी बोर्डाची परीक्षा खरं तर कालपासून या परीक्षेला सुरुवात झाली आहे, मात्र पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाचा आता हा फज्जा उडाल्याचं बघायला मिळत आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी दीपक शास्त्री सध्या आपल्या सोबत आहेत। दीपक, आपण बघतोय 10वीचा पहिलाच दिवस पहिलाच पेपर होता आणि हा पहिलाच मराठीचा पेपर यवतमाळमध्ये फुटल्याचं बघायला मिळत आहे। हा नक्कीच 10वी बोर्डाच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे यवतमाळच्या महागाव इथे दिसून आले आहेत। महागाव तालुक्यातील कोठारी येथील परीक्षा केंद्रावर 221 विद्यार्थी हे परीक्षेला बसले होते। केंद्रावर परीक्षा सुरू झाल्यानंतर काही वेळातच मराठीचा पहिलाच पेपर परीक्षा केंद्राबाहेर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। दरम्यान काही वेळातच तहसीलदार अभय मस्के तसेच शिक्षण विभागाचे पथक आणि महागाव पोलीस ठाण्याचे पथक हे तात्काळ तिन्ही पथक परीक्षा केंद्रावर दाखल होऊन चौकशी केली असता याच केंद्रावरून मराठी भाषेचा पेपर हा व्हायरल झाल्याचे निष्पन्न झाले। त्यावरून गट विकास अधिकारी यांच्या आदेशावरून विस्तार अधिकारी विजय बेदेवार यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून कोठारी येथील केंद्र संचालक श्याम तास्के यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नक्कीच दीपक, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।